गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रिया हा चॅप्टर स्टार्ट केला होता. आता या चॅप्टरमधला पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. ॲसिड बेसिस आणि ॲसिड बेसिसच्या थिअरी आपण बघून झालेले आहेत. सो आता ॲसिड बेसिसचं आयोनायझेशन आपल्याला बघायचं आहे. आयोनायझेशन बघण्यासाठी आधी तुम्हाला स्ट्रॉंग ॲसिड्स, स्ट्रॉंग बेसिस, वीक ॲसिड्स आणि वीक बेसिस हेही काही कन्सेप्ट आहेत जे बघायचे आहेत. त्यावरून तुम्हाला मग आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसिस हे स्टडी करायचं आहे. आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. ॲसिड्स अँड बेसिस आर क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस. ठीक आहे. वीक ॲसिड्स अँड वीक बेसिस म्हणजे ॲसिड बेसिसचं क्लासिफिकेशन, त्याचे सब क्लासेस पडतात पुढे. स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, त्यानंतर स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस अशा पद्धतीने ऑन दी बेसिस ऑफ देअर एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. हे क्लासिफिकेशन आपण त्यांच्या डिसोसिएशनच्या एक्सटेंटवर करत असतो. म्हणजे एखादा ॲसिड किंवा बेस किती प्रमाणात डिसोसिएशन दाखवतो त्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन, तो स्ट्रॉंग ॲसिड आहे की वीक ॲसिड आहे, किंवा तो स्ट्रॉंग बेस आहे किंवा वीक बेस आहे हे ठरवत असतो. सो स्ट्रॉंग ॲसिड्स अँड बेसिस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन द वॉटर. फॉर एक्झाम्पल, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसिस हे ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट होत असतात. पुढे काही एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला. HCl ॲसिडचं एक्झाम्पल दिलेलं आहे जे H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्हमध्ये डिसोसिएट होतं. NaOH स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल दिलेलं आहे जे Na पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये डिसोसिएट होतं. टिपिकल स्ट्रॉंग ॲसिड्स आर, काही एक्झाम्पल पुढे दिलेले आहे. HCl, HNO3 म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड अँड हायड्रोजन आयोडाईड. व्हाईल टिपिकल स्ट्रॉंग बेसिस मे इन्क्लूड, आणि काही स्ट्रॉंग बेसिसचे एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड अँड KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड अशा पद्धतीने. ठीक आहे. ॲसिड्स आणि बेसिसला आपण स्ट्रॉंग ॲसिड्स आणि स्ट्रॉंग बेसिसमध्ये आणि वीक ॲसिड्स आणि वीक बेसिसमध्ये क्लासिफाय करत असतो. त्याचेच हे काही एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले. ठीक आहे. स्ट्रॉंग ॲसिड्स आणि स्ट्रॉंग बेसिस जे कम्प्लिटली डिसोसिएट होतात त्यांना आपण स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस म्हणत असतो. HCl आणि NaOH हे त्यांचे दोन एक्झाम्पल्स तुम्हाला परमनंट लक्षात ठेवायचे आहेत. वीक ॲसिड्स अँड वीक बेसिस आर पार्शियली डिसोसिएटेड इन द वॉटर. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसिसचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं, तर वीक ॲसिड आणि वीक बेसिसचं पार्शियली डिसोसिएशन होतं वॉटरमध्ये. सो द सोल्युशन ऑफ अ वीक ॲसिड ऑर वीक बेस कंटेन्स अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल. सो वीक ॲसिड वीक बेसिसमध्ये काही अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स उरतात विथ अ स्मॉल नंबर ऑफ आयन्स ॲट इक्विलिब्रियम. आणि इक्विलिब्रियममध्ये आयन्स फॉर्म झालेले असतात पण ते स्मॉलर नंबरमध्ये प्रेझेंट असतं, म्हणजे कमी प्रमाणात डिसोसिएशन झाल्यामुळे आयन्सचं प्रमाण हे कमी असतं. फॉर एक्झाम्पल, ॲसिटिक ॲसिड, इथे वीक ॲसिडचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. ॲसिटिक ॲसिडचं डिसोसिएशन झाल्यावर CH3COO निगेटिव्ह एक ॲनायन तयार झाला आणि H पॉझिटिव्ह आयन एक कॅटायन तयार झाला. हे डिसोसिएशन इथे दाखवलेलं आहे. दुसरं वीक बेसचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे अमोनियम हायड्रॉक्साईड, दॅट इज NH4OH. त्याचं डिसोसिएशन झाल्यावर NH4 पॉझिटिव्ह अमोनियम आयन प्लस OH निगेटिव्ह ॲनायन तयार झालेला आहे. नोट दॅट HCOOH म्हणजे फॉर्मिक ॲसिड, HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड, H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड आर एक्झाम्पल्स ऑफ वीक ॲसिड्स. व्हाईल FeOH/3, CuOH/2 आर एक्झाम्पल्स ऑफ वीक बेसिस. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल्स इथे एक्स्ट्रा तुम्हाला दिलेले आहेत वीक ॲसिड आणि वीक बेसिसचे. नेक्स्ट टॉपिक आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसिस. आता वीक ॲसिड्स आणि वीक बेसिस ह्यांचं डिसोसिएशन किती प्रमाणात होतं किंवा त्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला एक डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या स्वरूपामध्ये कॅल्क्युलेट करता येतं. मग हा डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठीचं कसं इक्वेशन आपण डिराईव्ह करू शकतो हे पुढे तुम्हाला दिलेलं आहे. द डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड HA in water is expressed as.
ठीक आहे. वीक ॲसिडला तुम्ही HA म्हणून एक्सप्रेस करणार आहात. आता H ॲसिडची आयडेंटिटी आपण हायड्रोजनवरून ठरवतो. H पॉझिटिव्ह आयन असणारा कंपाऊंड किंवा H पॉझिटिव्ह आयन देणारा कंपाऊंड म्हणजे ॲसिड म्हणून H, आणि ॲसिडचा सिम्बॉल म्हणून A. म्हणून इथे आपण वीक ॲसिडसाठी एक सिम्बॉल वापरला HA. त्याचा ॲक्वियस सोल्युशन जर तयार केलं तर तुम्हाला इक्विलिब्रियम सेटअप झाल्यावर H पॉझिटिव्ह आयन वेगळा मिळतो आणि A निगेटिव्ह म्हणजे एक ॲनायन तो वेगळा मिळतो. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड, इथे झालं त्याचं डिसोसिएशन. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲज ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर धिस इक्विलिब्रियम इज. मग यासाठी या इक्विलिब्रियमसाठी जो एक कॉन्स्टंट आपण पुट करणार आहोत, रादर एक कॉन्स्टंट कन्सिडर करणार आहोत, तो कॉन्स्टंट असेल ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो त्या ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंटचा पुढे तुम्हाला एक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मॅथमॅटिकली आपण ते डिराईव्ह करण्यासाठी म्हणून इथे आपण त्यांचं कॉन्सन्ट्रेशनच्या स्वरूपात हा कॉन्स्टंट डिराईव्ह करणार आहोत. सो ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट असल्यामुळे इथे त्या कॉन्स्टंटला केला आपण सफिक्स लावलेला आहे ए. ॲसिडचा असल्यामुळे KA, आणि तिथे इक्वेशन लिहिलेलं आहे आपण KA इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह आयन मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A निगेटिव्ह आयन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. इथे साधा फॉर्म्युला लावलेला आहे की डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ आयन्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे. इथे डिसोसिएशन कॉन्स्टंट काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे प्रॉडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिएक्टंट साईडचं कॉन्सन्ट्रेशन. मग प्रॉडक्ट साईडला कोण आहे तर H पॉझिटिव्ह आणि A निगेटिव्ह आयन्स आहेत. सो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय HAचं टोटल कॉन्सन्ट्रेशन. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3.3. सिमिलरली द डिसोसिएशन ऑफ वीक बेस BOH. आता ठीक आहे, इथे BOHसाठी तुम्हाला म्हणजे वीक बेससाठी पुन्हा डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम याच पद्धतीने डिराईव्ह करायचा असेल तर तुम्ही आधी BOHची एक रिएक्शन किंवा एक इक्विलिब्रियम सेटअप केलेला जो आहे तो एक रिएक्शनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेला आहे. इथे बघा, BOH ॲक्वियस फॉर्ममध्ये रिएक्शन देतो, डिसोसिएट होतो आणि B पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्हमध्ये डिसोसिएट होतो. मग यासाठीचं ते आता आपल्याला बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. ते पुढे बघा. The equilibrium constant called as base dissociation constant for this equilibrium is KB. आता इथे आपण B हा सफिक्स लावला बिकॉज इट इज फॉर वीक बेस. सो KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B पॉझिटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. Equation number 3.4. Thus the dissociation constant of weak acid or a weak base is defined as. मग यावरून आपण डिसोसिएशन कॉन्स्टंटची एक डेफिनेशन तयार केली, ती पुढे दिलेली आहे तुम्हाला. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन ऑफ इक्विलिब्रियम वीक ॲसिड अँड वीक बेस रिस्पेक्टिवली. ठीक आहे. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन, जो कोणता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे डिसोसिएशनसाठी, इज द इक्विलिब्रियम ऑफ वीक ॲसिड ऑर वीक बेस रिस्पेक्टिवली. ठीक आहे. जो कोणता तुमचा वीक ॲसिड असेल किंवा वीक बेस असेल त्याचाच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा तुमचा डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो. ठीक आहे ना. म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा तुमचा डिसोसिएशन इक्विलिब्रियम वर डिपेंड असतो. म्हणजे तुमच्या रिएक्शनचं किंवा तुमच्या वीक ॲसिड किंवा वीक बेसेसचं किती प्रमाणात डिसोसिएशन झालं त्या डिसोसिएशनवरून तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सांगू शकता. ठीक आहे. ही डेफिनेशनसुद्धा तुम्हाला इथे लर्न करायची आहे. आजचं होमवर्क आहे तुमचं या व्हिडिओचं. क्वेश्चन नंबर 1, डिफाईन स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. क्वेश्चन नंबर 2, डिफाईन वीक ॲसिड weak base. Question number 3, derive the dissociation constant for weak acid. Question number 4, derive the dissociation constant for weak base. ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन होमवर्क करून मला तुम्हाला पाठवायचे आहेत.